हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 4, ज्याचं नाव आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याचे बघणार आहोत आपण एक्सरसाइज, आणि हा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचा 4th नंबरचा चॅप्टर. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 4th नंबर चॅप्टरच्या एक्सरसाइजला. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? टेल द ऑड वन आउट, गिव्ह प्रॉपर एक्सप्लेनेशन. यामधला वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे आणि प्रॉपर एक्सप्लेनेशन सुद्धा द्यायचं आहे. बघा, पहिलं काय? जनरेटर. तुम्हाला म्हटलं याच्यामध्ये फ्यूज वायर आहे, बॅटरी आहे, रबर ग्लोज आहे आणि जनरेटर आहे. याच्यामध्ये ऑडमोड दाखवली जनरेटर आहे. बघ, का जनरेटर? मग जनरेटर इज यूज टू प्रोड्यूस करंट बट वाईल द रिमेनिंग थ्री रिस्ट्रिक्ट द फ्लो ऑफ द करंट. म्हणजे काय? जनरेटर हा काय करतोय? करंट तयार करतोय, इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. बाकीचं काय करणार आहे? इलेक्ट्रिसिटी फक्त फ्लो करताय, म्हणजे काय? वाहून येत आहे. पुढे व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हनोमीटर आणि थर्मोमीटर. आपलं ऑर्डर आहे थर्मोमीटर. कारण का? बघा, थर्मोमीटर मेजर टेम्परेचर. ते काय करते? टेम्परेचर मेजर करते. द रिमेनिंग द थ्री मेजर इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. बाकी ते साडेतीन काय? इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहे. पुढचा पुढचा क्वेश्चन जो आहे, लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर आणि मॅग्नेट. यामधलं कोणतं? आपलं मॅग्नेट काय? ऑटोमॅटिक. का? कारण मॅग्नेट अट्रॅक्ट और रिपेल्स मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे काय करते? अट्रॅक्ट करतं और रिपेल सुद्धा करतं. म्हणजे आकर्षण करणं पूर्णपणे, नंतर नंतर परत डिसअट्रॅक्शन करणं. बघा, while the remaining three convert one form to energy into the another. म्हणजे लाऊडस्पीकर, त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर आहे, परत मायक्रोफोन आहे, हे तिन्ही काय करतात? फक्त एनर्जी एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करतात? कन्वर्ट करतात. सेकंड क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ द फॉलोइंग. ड्रॉ इट लेबल डायग्राम, लेबल इट. इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सांगायचंय आणि त्या डायग्रामला आपल्याला नाव सुद्धा द्यायचे. बघा आता. पहिलं बघू आपण. इलेक्ट्रिक मोटर इज डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिक एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे असं डिव्हाइस आहे जे काय करतं? इलेक्ट्रिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जी काय करतं? रूपांतर करतं. आता ही त्याची डायग्राम आहे. आता या डायग्राम तुम्हाला म्हटलं एक्स आणि वाय काय आहे? स्प्लिट रिंग आहे. ई आणि एफ काय? कारण ब्रशेस आहे. त्यानंतर हे ऍक्सल वगैरे आणि हा हे पूर्ण काय? सर्किट आहे. आता या पूर्ण सर्किटची आपण माहिती बघणार आहोत. Second point काय? The electric motor consists of a rectangular loop ABCD of copper wire with resistive coating is placed between the north pole and south pole of a strong magnet. म्हणजे काय? आपण एक एबीसी नावाचा लूप आहे, म्हणजे एक वायर आहे. वायरचा आपण लूप बनवलाय आणि तो वायरचा लूप काय केलाय? आपण दोन मॅग्नेटच्या आतमध्ये फिक्स केलाय. Such as horseshoe magnet, such the branches AB and CD are perpendicular to the direction of the magnetic field. म्हणजे हा जो आपण एबीसी नावाचा जो लूप केलाय, त्या लूपला काय? पूर्णपणे या ब्रँचेस कोणता? एबी आणि सीडी पूर्णपणे. द एंड ऑफ द लूप आर कनेक्टेड टू द टू halves X and Y or split ring X and Y have resistive coating on their inner surface and are tightly filled with the axle. आता एक्सेल मध्ये तुम्हाला सांगितलं एक्सेल काय? गोलाकारचा असतो. तो गोलाकारला काय? एक्स आणि वाय या ज्या स्प्लिट रिंग आहे, त्या स्प्लिट रिंग आपण बसवलेल्या आहे. The outer connecting surface X आणि Y are contact with the two stationary carbon brushes E and F respectively. म्हणजे X आणि Y हे कार्बन ब्रशेस आहे. सॉरी, X आणि Y ज्या स्प्लिट रिंग आहे, त्या स्प्लिट रिंग काही E आणि F या कार्बन ब्रशेसला जोडलेले आहे. पुढे वर्किंग बघायचं आपल्याला. When the circuit connected with a plug key or switch, the current flow in the direction E, A, B, C, D, F. म्हणजे करंट डायरेक्शन कोणता? ई पासून ए पर्यंत, ई पासून परत बी पर्यंत, परत बी पासून सी पर्यंत, सी पासून परत डी पर्यंत आणि परत एफ पर्यंत. असं काय होतो? करंट फिरत असतो. सेकंड, as the magnetic field is directed from the north pole to the south pole, the force on AB is downward and the CD is upward. म्हणजे AB काय करतो? जेव्हा डाऊन होईल तेव्हा CD काय असतो? अपवर्ड असतो. आणि जेव्हा CD अपवर्ड असतो, AB काय असतो? पण डाऊनवर्ड असतो. त्यानंतर फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, hence AB moves downward and CD upward. These forces are equal in magnitude and opposite in the direction. Therefore, as observed from the side ED. आता म्हटलं काय तुम्हाला याचं वर्किंग आहे. जेव्हा एबी ही साईड पूर्णपणे खाली जाईल का, तेव्हा सीडी वरती येणार आहे. आणि जेव्हा सीडी ही वरती येईल तेव्हा एडी काय नाही, पूर्णपणे खाली जाणार आहे. म्हणजे फ्लेमिंग लेफ्ट हँडचा वापर करून आपण याचं वर्किंग काय पण एक्सप्लेन करतोय. The loop ABCD and the axle start rotating in anti-clockwise direction. हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? अँटी क्लॉकवाईज. इथे इलेक्ट्रिक मोटरमध्ये हे रोटेट कसं करतंय? अँटी क्लॉकवाईज. आणि आपण इलेक्ट्रिक जनरेटर कसं करतोय? पूर्णपणे क्लॉकवाईज. हा एवढा महत्वाचा फरक आहे. पुढे, आफ्टर हाफ रोटेशन एक्स आणि वाय कम इन कॉन्टॅक्ट विथ द ब्रशेस.
जेव्हा हा प्रोड्युसर होते अँटी क्लॉकवाईज तेव्हा एक्स आणि वाय काय होतो पूर्णपणे कार्बन बर्सेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. एफ अँड ई रिस्पेक्टिव्हली अँड द करंट फ्लोज द डायरेक्शन ई डी सी बी ए आणि एफ या डायरेक्शन प्रकारे करंट फ्लो होत असतो. Hence, the force on CD is downward and the EB is upward. जेव्हा CD डाऊनवर्ड जाईल तेव्हा EB काय असेल अपवर्ड असेल. Therefore, the loop and axle continue to rotate in the anti-clockwise direction. त्यामुळे ऍक्सल हा लूप जो आहे पूर्ण कसा फिरतो अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पूर्णपणे फिरतो. 7. After every half rotation, the current in the loop is reversed and the loop and the axle continue to rotate in anti-clockwise direction. हा जेव्हा पूर्णपणे हाफ रोटेशन फिरतोय कोणता एबीसीडी हा जो लूप आहे तो काय करू पण ऍक्सेलला पूर्णपणे फिरवेल कसा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवणार आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक जनरेटर. आता जसं आपण इलेक्ट्रिक मोटरचं बघितलं का तसं कोणाचं इलेक्ट्रिक जनरेटर आहे फक्त याच्यामध्ये काय होतं अँटी क्लॉकवाईज याच्यामध्ये काय होतं क्लॉकवाईज. बघ इलेक्ट्रिक जनरेटर एसी अ जनरेटर विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिक एनर्जी. त्यामध्ये काय होतं इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू द मेकॅनिकल एनर्जी. त्याच्यामध्ये काय मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ अल्टरनेटिंग करंट इज कॉल्ड ॲज एसी जनरेटर. आणि ते कशा फॉर्म मध्ये अल्टरनेटिव्ह करंटच्या फॉर्म मध्ये म्हणून आपण त्याला काय म्हणतो एसी जनरेटर. आता हे त्याची डायग्राम आहे. आता बघायचं बघा नॉर्थ आणि साऊथ पोलच्या मध्ये काय ए बी सी डी ह्या रेक्टर लूप बसवलेला आहे. कार्बन ब्रश बसवलेले इथं R1 R2 कनेक्टिव्हिटी दोन म्हटले हे सगळं बसवलेलं आहे आणि इथे काय पूर्णपणे व्होल्टमीटर बसवलेला आहे गॅलोमीटर बसवलेला आहे. बघा आता बघू आपण याचं कन्स्ट्रक्शन काय म्हणते. इन अ इलेक्ट्रिक जनरेटर अ कॉपर वायर कॉइल ए बी सी डी इज केप्ट बिटवीन द पोल पीसेस नॉर्थ अँड साऊथ ऑफ अ स्ट्रॉक मॅग्नेट. आता एबीसीडी इलेक्ट्रिक मोटर मध्ये पण होते आणि आता इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये पण आहे. नॉर्थ अँड साऊथ पोलच्या दोघांच्या पण मध्ये बसवलेले आहे. पुढे द टू एंड्स ऑफ द कॉइल आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग रिंग्स R1 and R2 वाया कार्बन ब्रशेस B1 and B2. म्हणजे कंडक्टिंग ज्या रिंग्स आहे R1 R2 कार्बन ब्रशेस जे आहे B1 B2 हे सुद्धा त्याला जोडलेले आहे पूर्णपणे. बोथ द रिंग्स आर फिक्स इनटू द ऍक्सल. दोन्ही रिंग कसे केले ऍक्सल फिक्स केले अँड देर इज अ रेझिस्टिव्ह कोटिंग बिटवीन द रिंग्स अँड द ऍक्सल. म्हणजे रिंग मध्ये आणि एक्सेल मध्ये एक रेझिस्टिव्ह कोटिंग आहे जेणेकरून पूर्णपणे एक्सेल मध्ये करंट पास होणार नाही. पुढे द स्टेशनरी कार्बन ब्रशेस स्टेशनरी आहे ही फिरणार नाही. कोणती B1 आणि B2 आर कनेक्टेड टू द गॅल्व्हनोमीटर विच शोज द डायरेक्शन ऑफ करंट इन द सर्किट. म्हणजे B1 आणि B2 हे कार्बन ब्रशेस आपण दुसरे जोडले गॅल्व्हनोमीटरला कारण का ते आपल्याला डायरेक्शन सांगणार आहे आणि करंट सुद्धा मोजणार आहे सर्किटमध्ये किती करंट चाललाय ठीक आहे किंवा किती करंट तयार होत आहे. पुढे वर्किंग वेन द ऍक्सल इज रोटेटेड जेव्हा ऍक्सल पूर्णपणे फिरणार आहे विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाइड. म्हणजे आउटसाइड जे मशीन आपण बसवले कोणते काय करणार आहे ऍक्सल फिरवणार आहे. द ब्रँच AB मूव्स अपवर्ड द ब्रँच CD मूव्स डाउनवर्ड हेन्स द कॉइल ABCD रोटेट क्लॉकवाईज. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं एसी जनरेटर आहे इलेक्ट्रिक जनरेटर आणि कोणतं इलेक्ट्रिक मोटर आहे. फरक एवढाच आहे ही पूर्णपणे सीडी कॉइल पण फिरणार आहे EV कॉइल पण फिरणार आहे पण इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये कसं फिरणार आहे क्लॉकवाईज आणि इलेक्ट्रिक मोटर मध्ये कशी अँटी क्लॉकवाईज. बघा अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द डायरेक्शन ABCD ABCD डायरेक्शन प्रमाणे फिरते. Therefore, the current flows from B2 to B1 in the external circuit to the ganometer. म्हणजे हा ABCD कॉइल पूर्णपणे फिरणार आहे आणि कोणता B1 to B2 B2 to B1 असा पूर्णपणे फिरणार आहे. बघा आफ्टर हाफ रोटेशन झाल्यानंतर द ब्रँचेस AB and CD एक्सचेंज देअर पोझिशन. म्हणजे AB आणि CD आपल्याला पूर्णपणे जागा बदलतात and the induced current flows as DCBA आणि जो induced current जो आहे त्याला तो DCBA या डायरेक्शनने पूर्णपणे फिरतो. पुढे सिन्स ब्रँच BA इन कॉन्टॅक्ट विथ द ब्रशेस B1 म्हणजे BA काय करते B1 च्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि DC जी आहे पूर्णपणे B2 च्या कॉन्टॅक्ट मध्ये येते. करंट फ्लो फ्रॉम द B1 to B2 इन द एक्सटर्नल सर्किट दॅट इज डायरेक्शन अपोजिट टू द प्रिव्हियस हाफ रोटेशन. म्हणजे पहिले जसं फिरले त्याच्या हाफ रोटेशन काय पूर्णपणे नंतर डायरेक्शन फिरत चालते. बघा दिस रिपेल्स आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन अँड अल्टरनेटिंग करंट इज प्रोड्यूस युझिंग AC जनरेटर. आता हे हाफ रोटेशन पूर्णपणे आपली जागा बदलतात आणि तुम्हाला म्हटलं त्या इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये काय होतो अल्टरनेटिंग करंट काय होतो तयार होतो. प्रोड्यूस करणं म्हणजे काय करणं तयार करणं. तिसरं आहे आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय बघा चार्जिंग ऑफ इलेक्ट्रिक कंडक्टर आहे प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू अ कॉइलिंग किंवा जनरेशन इन अ करंट इन अ कॉइल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉइल अँड द मॅग्नेट
आणि चौथा आहे मोशन ऑफ द कॉईल अराउंड द ऍक्सल इन द इलेक्ट्रिक मोटर. तर आपला आन्सर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स जनरेशन ऑफ करंट. करंट काय करायचा आहे, तयार करायचा आहे इन अ कॉईल ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कॉईल अँड द मॅग्नेट. म्हणजे आपला आन्सर कोणता आहे मुलांनो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जनरेशन ऑफ करंट. जनरेशन ऑफ करंट आपला आन्सर सी आहे. पुढे एक्सप्लेन द डिफरन्स. एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर आपला डिफरन्स सांगायचा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बघा एसी आणि डीसी पूर्णपणे. आता हा काय करणार आहे, अल्टरनेटिव्ह करंट तयार करतोय, हा काय करणार आहे, डायरेक्ट करंट तयार करणार आहे. आता स्प्लिट रिंग याच्यामध्ये वापर केलाय, स्प्लिट रिंग याच्यामध्ये वापर केलाय. ठीक आहे. आता फ्रिक्वेन्सी ज्या एसी करंटची 50 हर्ट्झ आहे आणि फ्रिक्वेन्सी डीसी करंटची किती 0 हर्ट्झ आहे. आता करंट चेंज डायरेक्शन करतोय, इथे करंट डायरेक्शन चेंज करत नाही, एका सेम डायरेक्शन जातोय. एवढंच पाहिजे दोघांमध्ये, कोणा एसी मध्ये आणि डीसी मध्ये. पुढचा क्वेश्चन आहे काय म्हणतो बघा, विच डिव्हाइस इज यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. हा असा कोणता डिव्हाइस आहे जे आपण इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी वापरतो. डिस्क्राईब विथ द नीट लेबल डायग्राम. आणि ते डिस्क्राईब करा डायग्राम म्हणून. इलेक्ट्रिक मोटर, गॅल्व्हनोमीटर, इलेक्ट्रिक जनरेटर आणि कोणता व्होल्टमीटर. तर आपला आन्सर आहे इलेक्ट्रिक जनरेटर. बघा, a generator which convert mechanical energy into electric energy in the form of direct current is called as a DC generator. तर आपण काय करतो, डीसी जनरेटर वापरतोय. ठीक आहे. बघा आता तुम्हाला इथं डायग्राम दिली त्याची, कोणती डीसी जनरेटरची डायग्राम आपल्याकडे. ठीक आहे. आता त्याचं पूर्णपणे वर्किंग बघू आपण. वर्किंग काय म्हणून, वेन द ऍक्सल इज रोटेड, जेव्हा ऍक्सल पूर्णपणे आपण रोटेट करणार आहे विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाइड, the branches AB moves upward and branches CD move downward and the coil ABCD rotate clockwise. आपण अँटी क्लॉकवाइज मध्ये बघा. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फ्लेमिंगचा जो राईट हँडचा रूल जो आहे आपल्याकडे, इलेक्ट्रिक करंट फ्लोज इन द डायरेक्शन ABCD. इलेक्ट्रिक करंट कुठे फ्लो होणार आहे, ABCD या डायरेक्शन. Therefore करंट फ्लोज इन द एक्सटर्नल सर्किट थ्रू गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर मध्ये आपल्याला कळते करंट कुठे फ्लो झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांचेस AB and CD exchange their position and the induced current flows DCBE. म्हणजे काही अपोजिट डायरेक्शन पूर्णपणे तो फिरतोय हाफ रोटेशन झाल्यानंतर. सिन्स ब्रांच B in is always contact with the brush B1 and the branches DC always contact with the brush B2. म्हणजे B1 च्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणता आहे, B1 च्या कॉन्टॅक्ट मध्ये BA आहे आणि DC च्या कॉन्टॅक्ट मध्ये पूर्णपणे B2 हा कार्बन ब्रशेस आहे. Hence, the current flows in one direction in the external circuit, thereby producing direct current. आता एक्सटर्नल सर्किट मध्ये करंट प्रोड्यूस झाला म्हणजे करंट तो डायरेक्ट करंट आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे 6 नंबरचा, हाऊ डज द शॉर्ट सर्किट फॉर्म. शॉर्ट सर्किट कसं काय होतो आणि त्याचे इफेक्ट काय, परिणाम काय होतात. बघा याचा आन्सर काय आहे, द हाऊस होल्ड इलेक्ट्रिकल कनेक्शन मेनली कन्सिस्ट ऑफ लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर. म्हणजे 3 वायर असतात, एक असते लाईव्ह असते, एक असते न्यूट्रल आणि पूर्णपणे अर्थ वायर असते. Sometimes due to damage in the insulating coating to the two wires, that is natural and live, come in contact with each other and large current flow through them causing short circuit. म्हणजे नॅचरल वायर आणि पूर्णपणे लाईव्ह वायर जर एकत्र आले आणि जर जास्त करंट जर पास झाला, कधी कधी काय होतं, शॉर्ट सर्किट होतं, म्हणजे आग लागते थोडक्यात. काय लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रोड्यूस ड्यू टू फ्लो ऑफ लार्ज करंट. मग जर त्या लार्ज अमाऊंटचा करंट पूर्णपणे फ्लो झाला त्या वायर मध्ये गेला, कोणता जास्तीत जास्त काय होते, हीट म्हणजे उष्णता तयार होते. एनी इन्फ्लेमेबल मटेरियल लाईक वूड, क्लॉथ एक्सेट्रा, म्हणजे जर त्याच्यामध्ये असेल लाकूड असेल, काही कपडे वगैरे असेल, प्रेझेंट अराउंड द शॉर्ट सर्किट प्लेस कॅन बी कॅच फायर, तर त्यांना काय लागते, आग लागते. म्हणजे लार्ज अमाऊंटचा करंट जर नॅशनल वायर मध्ये लाईव्ह वगैरे जर गेला आणि या दोन वायर जर एकत्र आल्या शॉर्ट सर्किट मध्ये काय होतील, तर शेजारी जर लाकूड आणि पूर्णपणे कपडे जर असेल त्यांना आग लागते. क्यू साईड प्रेझेंटचे क्वेश्चन आहे. ए बघा आपल्याला काय, टंगस्टन मेटल इज यूज, म्हणजे टंगस्टन मेटल आपण वापरतोय टू मेक अ सोलेनाइड टाइप्स ऑफ कॉइल इन इलेक्ट्रिक बल्ब. म्हणजे टंगस्टन मेटल आपण सोलेनाइड टाइप कॉइल मध्ये वापरतोय इलेक्ट्रिक बल्ब मध्ये, का ते त्याचं आपल्याला तुम्हाला रिझन लिहायचं. त्याचा आन्सर सोपं आहे. पहिलं बघा, इलेक्ट्रिक बल्ब वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट्स ऑफ करंट. म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब कसे प्रिन्सिपल उपयोग करता येईल, हिटिंग इफेक्ट्स ऑफ करंट. म्हणजे इलेक्ट्रिक करंट गेल्यानंतर काय होतं, जास्त गरम होत आहे, याचे प्रिन्सिपल काम करतात. पुढे, द सोलेनाइड टाइप कॉइल ऑफ बल्ब हॅज हाय रेझिस्टिव्हिटी. जेव्हा आपण सोलेनाइड टाइप कॉइल वापरतो ना त्याच्यामध्ये काय असते, हाय रेझिस्टिव्हिटी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन जे पूर्णपणे हळूहळू प्लस पास होतात अँड हाय मेल्टिंग पॉईंट, त्यांचं मेल्टिंग पॉईंट काय असू, जास्त असू. म्हणजे मेल्टिंग पॉईंट हाय असल्यामुळे कोणतं, ती तार लवकरात लवकर वितळत नाही आणि जास्तीत जास्त उष्णता प्रोव्हाइड करते. त्यामुळे
बघा, when the current pass through the bulb, solenoid type of coil bulb get heated to high temperature up to 3400 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 3400 डिग्री सेल्सिअस काय असतो, पूर्णपणे विल्टिंग पॉईंट असतो. त्यामुळे बल्ब बघा जास्तीत जास्त ग्लो होतो आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रकाश बघायला मिळतो. पुढे hence tungsten metal is used to make a solenoid type coil in the electric bulb. त्यामुळे आपण काय वापरतो, solenoid type जी कॉईल आहे ती आपण इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरतो. पहिलं रिझन काय आहे, जास्तीत जास्त हाय रेझिस्टिव्हिटी असते. नंतर काय म्हणतो मला, त्याचा मेल्टिंग पॉईंट किती 3400 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे कोणतं आपल्याला जास्तीत जास्त हीट प्रोव्हाइड होऊ शकते. हे त्याचं मेन कारण आहे. बी बघा काय, इन द इलेक्ट्रिक इक्विपमेंट प्रोड्युसिंग हीट, that is iron, electric heater, boiler, toaster, etc. and alloys such as nichrome is used, not pure metal. म्हणजे जे आपले इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहेत ना, म्हणजे आयर्न आहे, म्हणजे प्रेस आहे, इस्त्री वगैरे आहे, इलेक्ट्रिक हिटर आहे, बॉयलर वगैरे आहे, किंवा टोस्टर आपण जे ब्रेड वगैरे करत होते, त्याच्यामध्ये नायक्रॉन वायर का वापरतो, ते प्युअर मेटल नाही तरी पण. त्याचा आन्सर असेल बघा, द हिटिंग डिव्हाइसेस वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे जेवढे पण हिटिंग डिव्हाइस वगैरे आहेत ना, ते कशा प्रिन्सिपल म्हणजे काम करतात, हिटिंग इफेक्ट वरती काम करतात. कोणत्या, इलेक्ट्रिक करंटच्या. म्हणजे जेवढा जास्तीत जास्त इलेक्ट्रिक करंट हळूहळू त्या वायरमध्ये जाईल का, वायरमध्ये तो करंट हळू गेल्यामुळे काय होतं, वायर जास्तीत जास्त पूर्णपणे तापते आणि आपल्याला काय वाटते, हीट बघायला मिळते. त्यामुळे बघा, alloy have high resistivity as compared to metal. जे alloy असतात म्हणजे काय, जे पूर्णपणे दोन धातू एकत्र मिक्स केले त्याला काय म्हणतो आपण, alloy म्हणतो. alloy मध्ये काय असते, जास्तीत जास्त रेझिस्टिव्हिटी असते. बघा, अनलाईक मेटल दे कॅन बी हिटेड टू हायर टेम्परेचर. त्यामुळे काय होतं, ते जास्तीत जास्त हाय टेम्परेचरला म्हणजे हाय टेम्परेचर ते ग्रहण करू शकतं. कोण, alloy जे आहे. म्हणजे मेटल करू शकत नाही, एवढं पण alloy करू शकतं. हेन्स heating device like iron, electric heater, boiler, etc. are made of alloy such as nichrome rather than the pure metal. त्यामुळे आपण जेवढे पण हिटिंग डिव्हाइस वगैरे आहे, या सगळ्या काय वापरतो आपण, नायक्रोम वायर वापरतो, जी पूर्णपणे दोन मेटलची बनवलेली असते. मेटल म्हणजे काय, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उष्ण ग्रहण होऊ शकते. आणि जेव्हा आपण अलॉयचं वापरतो का, मेटल नॉन मेटल एकत्र केल्यानंतर, ते काय असतात, जास्तीत जास्त हाय रेझिस्टिव्हिटी असतात. म्हणजे लाईट जे आहे पूर्णपणे थांबून थांबून काय ते पुढे जाते आणि ते ऑब्जेक्ट लवकर लवकर गरम होतो. पुढे, फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज. म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन करतोय, पाठवतोय, तेव्हा कॉपर आणि अल्युमिनियम वायर का वापरतात. आता त्याचं कारण असेल बघा, कॉपर अँड अल्युमिनियम कंटेन लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. म्हणजे कॉपरच्या वायरमध्ये आणि अल्युमिनियमच्या वायरमध्ये जास्तीत जास्त काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर दिस फ्री इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह थ्रू आउट द कंडक्टर इझिली. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह करतात, म्हणजे पुढे जातात कशामध्ये, कंडक्टरमध्ये म्हणजे वायरमध्ये. ऍज अ रिझल्ट कॉपर अँड अल्युमिनियम हॅव लो व्हॅल्यूज ऑफ रेझिस्टिव्हिटी. त्यामुळे दोघांमध्ये काय असते, लो व्हॅल्यू असते. त्यामुळे thus copper and aluminum are good conductors of electricity and offer low resistance to the flow of current. Hence, aluminum and the copper are used for electric power transmission. आता हे पूर्णपणे काय, गुड कंडक्टर आहे, म्हणजे त्यांच्यामधून लाईट लवकरात लवकर पास होऊ शकते आणि ते लो रेजिस्टिव्ह असं म्हणतात, लाईट करंट जो आहे लवकरात लवकर फ्लो होतो. म्हणून काय होतं, आपण जास्तीत जास्त कॉपर आणि अल्युमिनियम वायर आपण वापरलेले आहे. पुढे, in practice the unit kWh kilowatt is used for the measurements of electrical energy rather than joule. म्हणजे आपण प्रॅक्टिसमध्ये किलोवॅट युनिट का बरं आणलंय, जूल न वापरता, कारण आपल्या घरामधली जी एनर्जी आपण कंझ्युम करतोय ती जास्तीत जास्त आहे, ते आपल्याला जूल मध्ये जास्त मोजता येणार नाही. म्हणजे जूल मध्ये युनिट खूप मोठं होतं, मग काय आपण किलोवॅट युनिट वापरतोय. बघू मग त्याचा आन्सर आपण बघा, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे काय, पुरवणं इलेक्ट्रिकल पॉवर इंटू टाइम आहे. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक पॉवर किती वापरला किती टाइम मध्ये, म्हणजे काय असते, इलेक्ट्रिक एनर्जी असते. पुढे बघा, फॉर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स डिव्हाइस कंझ्युमिंग हाय इलेक्ट्रिकल पॉवर आर यूज ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. त्यामुळे आपण जास्तीत जास्त पॉवर वापरतोय आणि टाइम पण खूप जास्त आहे. आणि या टायमिंग मध्ये एवढं पॉवर वापरणं म्हणजे कोणतं, ते जूल मध्ये भरपूर मोठे युनिट होईल. त्यामुळे कोणतं, दिस लीड टू हेवी एक्सपेंडिचर इन द इलेक्ट्रिक एनर्जी. त्यामुळे आपल्याला हेवी एक्सपेंडिचर जे आहे इलेक्ट्रिक एनर्जी होऊ शकतं. टू मेजर सच व्हॅल्यू ऑफ एनर्जी युनिट जूल इज सिग्निफिकंटली स्मॉल. त्यामुळे एवढं मोठं युनिट मोजण्यासाठी जूल ही व्हॅल्यू खूपच लहान आहे. त्यामुळे हेन्स द युनिट kWh इज यूज, म्हणजे काय, किलोवॅट इज यूज टू प्रॅक्टिस इन युनिट kWh रिप्रेझेंट पॉवर ऑफ 1 किलोवॅट यूज फॉर 1 hour इक्वल्स टू 3.6 10⁻⁶ आहे. आता इथे ही व्हॅल्यू जी आहे पूर्णपणे 10⁶ आहे. तुम्हाला सांगतो मी व्हॅल्यू कशी आहे, 3
0.6 इंटू 10⁶ जूल आहे. म्हणजे हे एवढं 3.6 इंटू 10⁶ जूल म्हणजे काय मित्रांनो 1 युनिट आहे. किती युनिट आहे? 1 युनिट. म्हणजे आपण जेवढे एवढे एनर्जी वापरू का किंवा 3.6 इंटू 10⁶ तेव्हा काय म्हणतो आपण 1 युनिट आपण पॉवर वापरलाय. ठीक आहे. बघा 8 नंबरचं क्वेश्चन आपल्याकडे विच ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो करेक्टली डिस्क्राईब द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे खाली तुम्हाला एकूण 4 स्टेटमेंट दिले. त्या 4 स्टेटमेंट की आपलं कोणतं एक स्टेटमेंट आहे जे पूर्णपणे करेक्टली डिस्क्राईब करते मॅग्नेटिक फील्डला. फॉर द लॉंग स्टेट कॅरिंग कंडक्टर जे करंट पास करते. तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतोय. आन्सर आहे आपल्याकडं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द कॉन्सेंट्रिक सर्कल विथ द वायर्स ॲज द सेंटर इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू कंडक्टर. कारण का आपल्याकडे टाइम कमी आहे त्यामुळे मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाचून एक्सप्लेन करण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतोय. ठीक आहे. परत व्हिडिओ काय होते लेंदी होत असते. बघा 9 नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट इज सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे काय? कंपेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द सोलेनॉइड इन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट ड्रॉ लेबल फिगर्स अँड नेम व्हेरियस कंपोनंट्स. आता पहिले ते आपल्याला सांगायचं काय सोलेनॉइड स्ट्रक्चर म्हणजे काय असतं. आता ते कम्पेअर करायचं कोणला मॅग्नेटिक फील्ड आणि कोणतं पूर्णपणे सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड आहे बार मॅग्नेट सोबत त्याला कम्पेअर करायचं आणि त्याची डायग्राम पूर्ण आपल्याला काढायची. आता बघा सोलेनॉइड म्हणजे काय हे बघा when a copper wire with a resistive coating is wound in a chain of loops. जेव्हा आपण पूर्णपणे एखादी वायर एखाद्या स्प्रिंग फॉर्मॅटमध्ये आपल्याला लूप देतो का त्याला काय आपण सोलेनॉइड असं म्हणतो. बघा whenever an electric current pass through a solenoid. जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो या कॉइल मध्ये ज्या वायरला आपण बेंड केल्यानंतर किंवा लूप दिल्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस इन द पॅटर्न ॲज शोन इन द फिगर गिव्हन बिलो. आता त्याच्या लाईन कशा होत्या तुम्हाला एक डायग्राम दाखवले पुढच्या स्लाइड मध्ये. त्या डायग्राम सगळी पूर्णपणे त्याची आकारमान होत असतं बघू मग क्वेश्चनचा आन्सर आहे. आता ती डायग्राम अशी दिसते बघा. मग इथे काय म्हटले जी वायर आपण पूर्णपणे स्प्रिंग सारखी केली का त्याचा एक जो आहे पूर्णपणे साऊथ पोल सारखं काम करतो एक आणि पूर्णपणे नॉर्थ पोल सारखं काम करतो. त्याच्या आजूबाजूला कोणता मॅग्नेटिक फील्ड तयार होते जसे की चुंबकाच्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. मग बघा इथे तिसरा पॉईंट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ सोलेनॉइड इज सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड ऑफ बार मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जसं तुम्हाला सोलेनॉइडचा आकार करतोय का तसं काय करणार पूर्णपणे बार मॅग्नेट सुद्धा आकार करणार आहे. ठीक आहे. म्हणजे बार मॅग्नेटचं थोडक्यात ह्या वायरचं काम सेम झालंय. चौथा पॉईंट वन एंड ऑफ द कॉइल ऍक्ट ॲज अ साऊथ पोल अँड अदर एंड ऍक्ट ॲज अ नॉर्थ पोल. त्यामुळे एक एंड कसं करतं साऊथ पोल सारखं काम करतो एक काय होतो नॉर्थ पोल सारखं काम करतो. पाचवा पॉईंट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड सोलेनॉइड आर पॅरलल टू इच अदर. आणि ज्या लाईन पूर्ण कशा असतात पॅरलल असतात पूर्णपणे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ अ फोर्स इनसाइड सोलेनॉइड आर पॅरलल टू इच अदर. ते काय असतात पूर्णपणे पॅरलल असतात समांतर असतात एकमेकाला. पुढे बघा 10 नंबरचा डायग्राम क्वेश्चन आपल्याकडे नेम द फॉलोइंग डायग्राम अँड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट बिहाइंड देम. आता ही डायग्राम काय आता हा तुम्हाला राईट हँड थंब रूल आहे. आता राईट हँड थंब रूल कोणता तुम्हाला माहिती आहे अंगठा काय सांगतो मोशन ऑफ द कंडक्टर. त्यानंतर पूर्णपणे आपली इंडेक्स फिंगर सांगते मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कोणती आहे आणि पूर्णपणे आपण मिडल फिंगर सांगते डायरेक्शन ऑफ द इंड्यूस करंट. आता याच्या काय फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं राईट हँड रूल आहे. मग त्यामध्ये तुम्हाला म्हटले अंगठा काय सांगणार आहे त्यानंतर पूर्णपणे आपलं इंडेक्स फिंगर सांगते आणि पूर्णपणे आपलं मधलं बोट काय सांगते हे तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा आता हा कोणता लेफ्ट हँड थंब रूल आहे बघा. आता हा काय सांगणार पूर्णपणे अंगठा आपल्याकडे फोर्स ऑन अ कंडक्टर कोण साईडला फोर्स वगैरे लागलाय. इंडेक्स फिंगर काय सांगते पूर्णपणे मॅग्नेटिक फील्ड कोठे. त्यानंतर पूर्णपणे डायरेक्शन ऑफ द करंट कोणती मिडल फिंगर सांगते आणि हेच तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलंय. आणि आपण हे दोन्ही पण जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतं कोणत्या गॅजेटमध्ये एखाद्या उपकरणामध्ये त्याच्यामध्ये हे दोन्ही पण रूल वापरून होते. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे आणि फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. आपण करंटची डायरेक्शन आपण मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपण पूर्णपणे चेक करत असतो. आता पुढे काय म्हणतो मला आयडेंटिफाय द फिगर्स अँड एक्सप्लेन देअर यूज. आता फिगर आयडेंटिफाय करायचे आणि त्याच वापरलेच. आता हे काय फ्यूज आहे. फ्यूज वापर कुठे होतो इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मध्ये बघा. फ्यूज इज यूज इन इलेक्ट्रिक सर्किट टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस फ्रॉम द डॅमेजिंग ड्यू टू शॉर्ट सर्किट ऑर ओव्हरलोडिंग. जेव्हा ओव्हरलोड झाला किंवा कोणी डॅमेज झालं का तर ही फ्यूज काय करतात उडतात पूर्णपणे आणि पूर्णपणे आपले जे अप्लायन्सेस आहे त्यांना पूर्णपणे आपण थोडक्यात स्टेबल करण्यासाठी किंवा स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्यांना वाचवण्यासाठी आपण काय होतो फ्यूज वापरतो. नेक्स्ट आहे आता हा एमसीबी आहे आणि हा काय डीसी जनरेटर आहे. मग बघू आपण एमसीबीचं काम काय. आता लॉंग फॉर्म कोणता मिनिएचर सर्किट ब्रेकर आहे. आणि ते काय करतो कधी कधी आपल्या घरामध्ये ओव्हरलोड झाला किंवा शॉर्ट सर्किट झाली हे काय होतं एमसीबी सडनली डाऊन होतो ऑफ होतो आणि डाऊन झाला पूर्णपणे आपल्या घरातल्या आता स्विच वगैरे बंद होतात.
म्हणजे लाईट पूर्णपणे बंद होते. बघा, कोणतं एमसीबी स्विचेस आर यूज इन होम वेन द करंट इन द सडनली इन्क्रीज. जर करंट जास्त झाला, दिस स्विच ओपन अँड द करंट स्टॉप. आता ह्या काय होतो, आपण म्हणतो खटका पाडलाय. खटका पडणं म्हणजे काय, हाता बंद पूर्णपणे होतो आणि आपल्या घरातली लाईट पूर्णपणे स्टॉप होते. आता हे तुम्हाला माहिती होतं डीसी जनरेटर. मग काम करायचं, डीसी जनरेटर इज यूज टू कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी इन द फॉर्म ऑफ डायरेक्ट करंट. जर तुम्हाला डायरेक्ट करंट बनवायचा असेल, त्या डायरेक्ट करंट बनवण्यासाठी आपण काय करतो, हे पूर्णपणे डीसी जनरेटर वापरतो. बघा, न्यूमेरिकल आहे आपल्याकडे. काय म्हटलं न्यूमेरिकल मध्ये, हीट एनर्जी इज बिंग प्रोड्यूस्ड. हीट एनर्जी तयार झाली केव्हा, जेव्हा तुम्ही सर्किट मध्ये 100 वॅटचा पूर्णपणे पॉवर ट्रान्सफर केला. करंट काय मग त्या सर्किट मधला 3 एम्पियर आहे. तुम्हाला विचारलं काय, व्हॉट इज द मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. तर तुम्हाला आर ची व्हॅल्यू काढायची. मग आपल्या करंट आय गिवन आहे, आपल्याकडे पॉवर 100 वॅट गिवन आहे, आपल्याकडे काढायचे आर काढायचे. मग गिवन लिहून घेऊ. आपल्याकडे आय म्हणजे काय, करंट आपल्याकडे 3 एम्पियर आहे, पॉवर किती आहे आपल्याकडे 100 वॅट आहे. फाइंड काय करायचं आपल्याला, आर करायचे. मग फॉर्म्युला काय आपल्याकडे, पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. तुम्हाला पी गिवन आहे 100 वॅट, तुम्हाला आय गिवन आहे किती 3 एम्पियर. काढायचं काय आपल्याला, आर काढायचं. मग फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायच्या. पॉवर म्हणजे 100 इज इक्वल टू आय स्क्वेअर किती आपल्याकडे 3 स्क्वेअर इंटू आर. तर फॉर्म्युला आपण टाकून घ्यायचं, 100 इज इक्वल टू 3 स्क्वेअर इंटू आर. 3चा स्क्वेअर काढली मग 9 होईल. मग 9 काय करायचं, पूर्णपणे सरवून द्यायचं इंटू आर आहे. त्या 9 ला इकडे घेऊन यायचं. कशाला, 100 आपण 9 करायचं इज इक्वल टू काही आहे. आता 100 इज इक्वल टू 9 आर तुम्हाला ऑलरेडी व्हॅल्यू आहे. मग काय करायचं, 100 आपण 9 करायचं. तुम्ही 100 आपण 9 केलं, तुम्हाला व्हॅल्यू काय भेटेल, करा बरं पटकन. 100 आपण 9. कुणी पुढचं एक्झाम्पल आन्सर बघायचं नाही, पण हे काढून बघायचं. बघा, 100 अपॉन 9 इज इक्वल टू आर आहे. आता 9 एक 9, 9 एक 9, उरले किती, एक उरला, घेतला 0. 9 एक 9, 9 एक 9, परत किती उरला, एक उरला, घेतला 0. 9 एक 9, 9 एक 9, परत काय होणार आहे, एकच उरला. आणि म्हणजे आपला आन्सर 11.11 समथिंग आहे. मग काय करायचं, याला अप्रॉक्सिमेट करायचं आणि 11 आपला आन्सर येईल. 11 ओहम. रजिस्टर कशामध्ये बसतो आपण, ओहम मध्ये. मग आपला आन्सर काय, 11. बघा, मग आपला आन्सर काय, 11.11 ओहम आहे. पण आपण अप्रॉक्सिमेट कसं येतो, 11 ओहम. ठीक आहे. मग तिथे लाईन्स खाली म्हणतात, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स विल बी 11 ओहम. ठीक आहे. दुसरं बघू आपण. बघा, दुसरं म्हटलं आहे, 2 टंगस्टन बल्ब ऑफ वॅटेज 100 वॅट आणि 60 वॅट पॉवर वर्क ऑन 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स. 2 बल्ब आहे, कितीचे 100 वॅटचे आहे आणि 60 वॅट पॉवरचे आहे. ते 220 व्होल्ट वरती काम करू राहिले. ते जर तुम्ही कनेक्ट केले असेल पॅरल मध्ये, कोणता, इफ दे आर कनेक्टेड इन द पॅरल, हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. जर ते पॅरल मध्ये कनेक्ट केलेले असेल तर करंट मेन कंडक्टर मध्ये करंट किती फ्लो होईल असं मला विचारलंय. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, आपण एक डायग्राम काढून घेऊ. बघा, काय म्हटले इथे, एक बल्ब घेतला आपण, हा एक बल्ब घेतला पूर्णपणे आणि हा एक बल्ब घेतला. आता बल्बचं सिम्बॉल असं म्हणून तुम्हाला बल्ब असं काढतोय. तुला काय वाटतं, पहिलीच पॉवर किती आहे, 100 वॅट पॉवर आहे, याची 60 वॅट पॉवर आहे. ठीक आहे. दोघांची पॉवर आपण लिहून घेतली. हे कसे जोडले, पूर्णपणे पॅरल मध्ये जोडले. पॅरल म्हणजे काय, एका खाली एक जोडले, जोडून घेत फक्त. ठीक आहे. आता यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स आपण दिला, किती, बॅटरी पॉझिटिव्ह चार्ज आणि पूर्णपणे निगेटिव्ह चार्ज. आपण हे सर्किट काय केलं, पूर्ण केलं आणि पूर्णपणे स्विच की टाकली आणि सेट पूर्ण केलं. आता हा पोटेन्शियल डिफरन्स दोघांमध्ये सारखाच, किती, 220 व्होल्ट. आता याचा करंट वेगळा आहे आणि याचा करंट पूर्णपणे वेगळा आहे. जेव्हा याच्यामध्ये पूर्णपणे करंट पास होईल ना, या दोघांमध्ये काय जाणार नाही, वेगळं करंट जाणार नाही. म्हणजे याचा असलं पूर्णपणे I1, याचा असलं पूर्णपणे I. जसं याचा पॉवर 1 आहे आणि याचा पॉवर 2 आहे, जसं यांचं करंट काय आहे, I1 आणि I2 असणार आहे. पण काय करायचं, आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, ज्यामध्ये आपण पॉवर एकत्र करणार आणि पूर्णपणे करंट, आपला जो व्होल्टेज आहे, व्होल्टेज काय सेम ठेवणार, तीच काय आपल्याला करंट येणार आहे. ठीक आहे, मेन करंट. मग आपण गिवन लिहून देऊ. गिवन काय लिहिलं, मग आपल्याला पॉवर फर्स्ट किती आहे, 100 वॅट, पॉवर सेकंड किती आपल्याला 60 वॅट आहे, आणि तुम्हाला व्होल्टेज काय कॉमन देईल, तिथे आपण 220 व्होल्ट लिहिले. त्यानंतर फाइंड काय करायचं, आपल्याला आय करायचं, म्हणजे आपल्याला करंट फाइंड करायचं आहे. मग आपला फॉर्म्युला काय, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे काय, करंट आहे. मला सांगा, तुम्हाला पॉवर दिली, तुम्हाला व्होल्टेज दिलेले, काढायचं काय, आय काढायचं. आता पॉवर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, फॉर्म्युला लिहायचं म्हणजे का तुम्ही, कोणता, पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. या आयला साईड राहून द्यायचं, या व्होल्टेजला काय करायचं, पॉवरच्या अकाउंट करायचं.
ठीक आहे, फॉर्म्युला काय होईल, पी अपॉन व्ही इज इक्वल टू आय होईल आपला फॉर्म्युला. पॉवर तुम्हाला घेऊन येईल किती, 100 वॅट प्लस 60 वॅट. मग काय करायचं, 100 प्लस 16 डिवाइड बाय व्होल्टेज किती, 220 कॉमन राहील इज इक्वल टू आहे. मग मला सांगा 100 प्लस 60 किती होईल, 160 डिवाइड बाय 220. 0 0 गेट कॅन्सल. त्याला भाग द्या, किती भाग जाईल, बे कमी बे कमी, बे आठी 16. कोणता, 8/11 हे राहील. ठीक आहे, आता त्याला भाग जाणार नाही कोणता, 11 किंवा 10 पूर्णपणे. त्यानंतर द्या 11 भाग, 11 इथं घेतला 0. ठीक आहे, 11 7 77, उरलं किती, 78 19 80, 3 उरले, 3 घेतला परत घेतला 0. 11 2 22, किती उरले, 22 मधून 30 गेले, किती उरले पूर्णपणे 8 उरत आहे, परत घेतले किती 0. ठीक आहे, परत काय केलं, 11 1 11, 11 7 77. मग तुमची व्हॅल्यू पुढे वाढत जाणार आहे. पण मेन कोणती, आपले 2 डिजिट आले. आपलं आन्सर काय मग, आय इज इक्वल टू 7.2 एम्पियर. किती आलं, 0.72 एम्पियर आपली ही व्हॅल्यू आली. ठीक आहे, आता बघा तुम्ही पॅरलल मध्ये जोडले, खाली जोडले. आता मी हे रब करतो पूर्णपणे आणि तुम्हाला आपण जे सॉल्व्ह केलं आहे सॉल्व्ह करून दाखवतो प्रत्येकदा. रब फक्त तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येण्यासाठी आहे, हे कसं सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, बघा दोन कनेक्शन आहे पॅरलल मध्ये घेतले आपण, P1 P2 घेतला. आता 100 प्लस 60 घ्यायला आपलं 160 वोल्ट करून घेतलं, दोघांचा पॉवर एकत्र केला. त्यानंतर आपला फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू व्ही आहे. फॉर्म्युला रिलेट केला कोणता, आय इज इक्वल टू पी अपॉन व्ही, 160 अपॉन 220 काय आलं, 8/11 आहे. आणि आपण 8/11 काय केलं, सॉल्व्ह केलं. आपला आन्सर काय आलं, आय इज इक्वल टू 720 एम्पियर. करंट कशामध्ये मोजतो आपण, एम्पियर मध्ये, म्हणून काय लिहिलं आपण, ए लिहिलं. मग एक लाईन लिहायची, करंट किती, करंट प्रमाणे मिलीमीटर मध्ये 0.72 एम्पियर. झालं सॉल्व. बघा तुम्हाला वाटतं टीव्ही सेट तुम्हाला फॉर्म्युला दिली, टीव्ही सेटचा म्हणजे पॉवर किती, H1 इज इक्वल टू P1 इंटू T1. आपल्याला पॉवर 1 माहिती आहे, पॉवर किती टीव्हीची पूर्णपणे आपल्याला दिलेली 500 वॅट. ठीक आहे, 500 टाइम किती आपल्याकडे 1/2 आहे. ठीक आहे, पहिल्याचं बे कबे, बे दुने 4, किती उरले, एक उरला. बे पंच 10, म्हणजे केलं 250 वॅट. किती आलं, 250 वॅट. कोणाचं आलं आपलं, टीव्ही सेट्स. त्यानंतर दुसरं आपले हीटर काढायचे, कोणता, H2 इज इक्वल टू P2 इंटू T2 आहे. तर तुम्हाला पॉवर माहिती आहे कोणता हीटरचा, किती 600 पॉवर आहे. टाइम किती लागणार आहे, 1/3 आर. आता 3 1 3, 3 2 6, किती आला आपला आन्सर, 200 वॅट. आता मला सांगा, जर पूर्णपणे टीव्हीला 250 वॅट लागते आणि पूर्णपणे हीटरला जर 200 वॅट लागते, कोण जास्त एनर्जी कंझ्युम कराल, टीव्हीच कराल नक्की. काय कराल, टीव्ही कराल जास्त जास्त एनर्जी कंझ्युम. मग आपला आन्सर काय आहे, टीव्ही विल कंझ्युम मोर इलेक्ट्रिक एनर्जी आहे. क्वेश्चन बघा काय आहे, an electric iron of 1100 watt is operated for 2 hours daily. म्हणजे तुम्ही 1100 वॅटची इस्त्री दररोज वापरताय, दररोज 2 तास. What will be the electrical consumption expenses for the month of April? मग तुम्ही जर 1100 वॅटची इस्त्री दररोज 2 तास वापरताय, ते एप्रिल महिन्यामध्ये जर 30 दिवस असतील, तर त्या 30 दिवसामध्ये तुम्हाला बिल किती लाईट येईल. आणि पुढे काय म्हटलंय, द इलेक्ट्रिकल कंपनी चार्जेस 5 रुपीज युनिट ऑफ एनर्जी. म्हणजे तुम्हाला युनिटमध्ये ती व्हॅल्यू काढायची, जेणेकरून जेवढी तुम्हाला युनिट येईल त्याला काय करायचे, 5 ने मल्टिप्लाय करायचे, म्हणजे 5 रुपये युनिट प्रमाणे चार्ज होत आहे. तर गिव्हन काय आपल्याकडे, पॉवर गिव्हन आहे, पॉवर इज इक्वल काय आहे, 1100 वॅट आहे आपल्याकडे. मग काय करायचं, त्या 1100 वॅटला 1000 काय करायचं, डिवाइड करायचं, कारण का आपला ही वॅट मध्ये दिली, किलो वॅट मध्ये करायचं. जर तुम्ही 1100ला जर 1000 ने डिवाइड जर केलं, तुम्हाला आन्सर काय येते, 1.1 किलो वॅट आहे. कारण इथे 0 0 गेट कॅन्सल, इथं 0 0 गेट कॅन्सल. आता खाली 10 राहिली, 10 1 10, 10 1 10 पूर्ण उरलं किती, एक राहतो, घेतलं 0, 10 1 10, 10 1 10, म्हणजे 1.1 किलो वॅट हे तुमचं आन्सर येते. ठीक आहे, इथे 1.1 किलो वॅट करा. ठीक आहे, पुढे आता आपल्या गिवन काय, पूर्णपणे टाइम गिवन आहे, दररोज 2 तास वापरता आहे. एप्रिल महिन्यात किती दिवस आहे, 30 दिवस. मग काय करायचे, एप्रिल महिन्यात जर 30 दिवस असेल, 2 मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला टाइम काय येईल, 60 आवर टाइम येते. त्यानंतर पर युनिट चार्ज किती आपला, 5 रुपीज. मग काय आपला फॉर्म्युला, टोटल क्रॉस आपला काढायची. ठीक आहे, आता फॉर्म्युला काय आपल्याकडे, H इज इक्वल टू P इंटू टी. आता तुम्हाला पॉवर गिवन आहे किती, 1.1 किलो वॅट. तुमच्याकडे टाइम गिवन आहे किती, 16 आवर. मल्टिप्लाय करा. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, H इज इक्वल टू P इंटू टी, बरोबर.
नंतर आपण जी व्हॅल्यू भेटली याची इक्वल टू 11/10 आहे. मी तुम्हाला काय म्हटलं 1.1 किलोवॅट. आणि जर तुम्ही असं जरी ठेवलं तरी पण तुमची व्हॅल्यू येते. तास किती आपले टोटल 60 तास आहे. पॉवर किती आपल्याकडे 11.10 आहे. आता इथे जर बघा आपण 0 गेट कॅन्सल बघा. इथे 0 इथे 0 जर कॅन्सल केला खाली काय राहते फक्त वरच राहतोय. मग काय करायचं 11 इंटू 6 काय होतं 11 इंटू 6 इज इक्वल टू काय होतं 66. आपली व्हॅल्यू आली किती 66 किलोवॅट पर आवर. म्हणजे आपली युनिट किती आली 66. आता या 66 ला काय करायचं 5 ने मल्टिप्लाय करायचं. मग आपला असं काही 66 इंटू 5. मग 66 इंटू 5 करा 6 पंच 30. हातचे गेले 3 5 स 30 30 आणि 3 33. 33 म्हणजे आपलं बिल किती आलं 333. बघा टोटल कॉस्ट किती आपल्याकडे 330 रुपये. सॉरी 330 रुपये. मग काय करायचं इलेक्ट्रिक कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर द मंथ ऑफ एप्रिल किती 330. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.